चला. So hello everyone, welcome to our Megabit Education's platform. I am Mayur Boyer and today we are here to announce great news, and it's an immense pleasure for me as well that I am together with all my students. आणि सगळ्यांना आनंदाची ही गोष्ट सांगायची आहे की जे एक आयडिया घेऊन आम्ही सुरुवात केलेली होती की मेगाबिट एज्युकेशनला ऑनलाईन करायचं आहे, त्याच्यासोबतच अँड्रॉइडचं ॲप्लिकेशन लॉन्च करणं किंवा आता शीट्स ह्या ॲप्लिकेशनवर अपलोड करणं, सोबतच मॉक टेस्ट पण आता आपल्या ॲप्लिकेशनवरच अपलोड करणं, हे सगळं जेवढं काही डिजिटलायझेशन आम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न चालू होते. आणि त्याचसोबतच एक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी जो सगळ्यांचा वाईड प्लॅटफॉर्म राहतो तो म्हणजे यूट्यूब. आणि त्याच यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आम्ही सुद्धा जॉईन झालो मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या नावाने. आणि ह्या मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या नावाने जॉईन झाल्यानंतर 1-2 महिने फक्त झालेले आहेत, एक जवळपास 90 डेज झालेले आहेत जेव्हापासून आम्ही ॲक्टिव्ह आहे की यूट्यूबवर आम्ही व्हिडिओ सगळ्या अपलोड करत आहे. आणि ह्या जवळपास 90 डेजच्या आमच्या जर्नीमध्ये जसा जसा आम्हाला वेळ मिळाला आणि जसं जसं विद्यार्थ्यापर्यंत नवीन माहिती पोचवायची होती तसे आम्ही व्हिडिओज बनवत गेलो. काही व्हिडिओज आमचे जे डेमो आहे मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी की कशा प्रकारे टीचिंग चालतं, आमच्याकडे डिजिटल स्क्रीन आहे, हे सगळं आयडिया देण्यासाठी पण व्हिडिओज बनवल्या आणि काही नवीन नोटिफिकेशनसाठी पण. तर त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांना माहिती शेअर करणे हा पण पर्पज होता आणि आमचं टीचिंग मुलांपर्यंत पोहोचणे हा पण पर्पज होता. आणि ह्या सगळ्या पर्पज आपल्याकडे असताना एक जो महत्त्वाची गोष्ट जे आमच्यासाठी चांगली होती आणि महत्त्वाची होती की विद्यार्थ्यांचा सहभाग. विद्यार्थ्यांनी आम्हाला सगळ्या प्रकारे भरभरून प्रतिसाद दिला आणि आज आपण हे सगळे याच्यासाठी जमा झालेलो आहे. हे माझे विद्यार्थी पण जे तुम्हाला स्क्रीनच्या पुढे दिसत नाही आहे परंतु कुठेतरी इथे बसून आहेत, हे सगळे पण मी सगळ्यांना स्क्रीन पुढे बोलवील. तर हे सगळेजण जे आहेत यांच्या हेल्पमुळं आणि तुम्ही सगळे जे व्हिडिओ हे बघत आहे त्यांच्यामुळे झालेलं आहे. तर आपण एक 15 दिवसाआधीच 1000 सबस्क्रायबर या एक माइलस्टोनवर पोहोचलेलो होतो. आता 1000 सबस्क्रायबर हा कदाचित बरेच जेवढे आता मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर लोक आहेत त्यांच्यासाठी छोटासा वाटत असेल एक काउंट, पण आमच्यासाठी हे अचिव्हमेंट आहे. एक यवतमाळसारख्या छोट्या ठिकाणावरून येऊन आम्ही कुठेतरी आमचं मार्केटिंग करायला बघतो आहे, ते पण पेड मार्केटिंग नाही आहे, कुठेतरी एक ऑर्गॅनिक मार्केटिंग आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये 1000+ सबस्क्रायबर्स आमचे बनले, याच्यासाठी सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि सोबतच जे एक आपण मॉनिटाईज म्हणत असतो की एक आयडिया म्हणून तुम्हाला सांगतो की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचं वॉच टाईम, हे जर 2 गोष्टी भेटत असेल तेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होत असते आणि हे एका वर्षाच्या आतमध्ये आपल्याला करावं लागत असते. आणि याच्यामध्ये आम्ही 3 महिन्यापासून ॲक्टिव्ह आहे. आणि 4000 घंटे म्हटलं तर जर मी एक व्हिडिओ अपलोड केली असेल तर 4000 विद्यार्थ्यांनी ते बघायला पाहिजे, तरी पण एक्झॅक्ट काउंट कदाचित कमी जास्त होऊ शकतो. आणि तशा केसमध्ये हे सक्सेसफुल झालं. हे 4000 घंटे आमचे कव्हर झाले आणि 1000+ सबस्क्रायबर झाले. आणि त्याच्याचमुळे जो यूट्यूबचा पार्टनर प्रोग्राम असतो YPP, याचा ईमेल आला की तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता. म्हणजे बेसिकली काय असतं, एक ॲडसेन्सचं अकाउंट बनवू शकता आणि तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट त्याच्यावर लावू शकता. म्हणजे जर तुमचे व्ह्यूज वाढले तर तुम्हाला ते ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्या याच्यावर दिसेल आणि तुम्हाला ॲडचा रेव्हेन्यू थोडा थोडा येणं चालू आहे, जे कुठलं 50 पैसे 1 रुपया अशा हिशोबाने राहतं, कारण नंबर ऑफ सबस्क्रायबर कमी आहे. परंतु आम्ही सध्या असं काही विजन ठेवलेलं नाही आहे. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे आमचं काही यूट्यूब हा प्रोफेशन नाही आहे. आणि जर मी ॲडव्हर्टाइजमेंट लावल्या किंवा सरांनी जर ॲडव्हर्टाइजमेंट लावल्या, मी सूरज सरांना पण पहिले इन्व्हाइट करून घेतो पुढचं गोष्टी बोलण्यासाठी. तर सूरज सर प्लीज डू कम, या ना, मी आयडिया देतो पण तुम्ही स्क्रीनमध्ये आवश्यक आहे, कारण जे डायरेक्टर आहे मेगाबिट एज्युकेशनचे ते असणं पण आवश्यक आहे इथे. तर जे ॲडसेन्स आपण लावतो किंवा ॲडव्हर्टाइजमेंट जे चालू करतो हा काही मोठो नाही आहे, म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट आम्हाला ऑप्शनची काही अवेअरनेस नाही आहे, कारण यूट्यूब आम्ही पहिल्यांदाच हँडल करतो आहे, त्याच्या सेटिंग्स माहीत नाही. पण कोणीतरी सांगितलं की ॲड्स आपल्याला आपल्या हिशोबाने ऑफ ठेवता येतात. तर ॲड्स काही आम्ही रन करणार नाही आहे, ते सध्या ऑफ ठेवणार आहे जोपर्यंत आमचा जो मार्केट आहे किंवा जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता येईल. ही माहिती मराठी लँग्वेजचं आपलं प्लॅटफॉर्म असल्यामुळे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यापर्यंत कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे. तर ॲड्स ठेवणार नाही आहे, म्हणजे व्हिडिओ पाहताना तुम्हाला सहज व्हिडिओ बघता येईल. याच्यामध्ये आता नवीन नवीन आम्ही गोष्टी करत आहे, प्रयत्न चालू आहे. तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे.
कुठेतरी आमचे जे पब्लिकेशन मेगाबिट एज्युकेशनचं जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या अंडरमध्ये आमच्या स्वतःच्याच लिहिलेल्या बुक पब्लिश करण्याचं चालू आहे. असं कुठलं थर्ड पार्टी कंटेंट कॉपीड नाही किंवा थर्ड पार्टी कुठलं कंटेंट घेतलेलं नाही आहे. तर स्वतःचेच लिहिलेल्या बुक्स जे मुलांपर्यंत पोहोचतील, म्हणजे जे नॉर्मल बुक्स आहे त्याच्या व्यतिरिक्त, असं नाही की याच आपण केलेलं आहे, त्याच्या अपार्ट फ्रॉम दिस बुक्स. तर असं हे सगळं आमचं एक एक गोष्ट चालू आहे आणि हे सगळं शक्य होऊ शकलं तुमच्या सगळ्यांमुळं. तर मी परत एकदा सगळ्यांना थँक्यू म्हणतो. आणि इथे जे तुम्हाला स्क्रीन दिसत आहे की मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ, कॉंग्रॅट्स, यू हॅव बीन असेप्टेड टू दी यूट्यूब पार्टनर प्रोग्राम. तर असा ईमेल आजच आलेला आम्हाला, 1 डे अगो इथे दिसाय, Jan 15 आलेला आहे. आणि म्हणून हे एक छोटंसं सेलिब्रेशन, प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन केलं तर आनंद द्विगुणित होतो म्हणतो. तर हे छोट्या छोट्या गोष्टीचं सेलिब्रेशन, आणि ती पण आमच्या मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या फॅमिलीसोबत करायचं. म्हणून आज इथे आम्ही केक कटिंग सेलिब्रेशन करणार आहे. तर तुम्ही पण ऑनलाईनमध्ये बघत आहात आणि इथे माझे सगळे स्टुडंट्स आहेत. तर सूरज सर यांना मी विनंती करतो की त्यांनी केक कटिंग करावं. तुम्हाला स्क्रीन पुढे तर कदाचित केक दिसत नसेल कारण आमचा स्टूल आहे छोटा, पण हे सगळं केक तुमच्यासाठी पण आहे जे ऑनलाईन बघत आहे, आणि हे सगळे माझे इथे जे ऑफलाईनमध्ये विद्यार्थी बसले आहेत त्या सगळ्यांसाठी पण आहे. तर याचा आस्वाद हे घेतील आणि तुम्ही पण त्याला फील करा की तुम्ही आस्वाद घेत आहे म्हणून. तर सगळेजण वर करूया. ओके. अच्छा, ते मला सांगत आहे की कॅमेरामध्ये दिसत नाही आहे सर, थोडंसं बघा. आता मी याला व्हर्टिकल नाही करू शकत कारण आम्हाला केक खायचा आहे. दिसतंय? ओके ओके, पडेल म्हणते. सगळ्यांना ऑफलाईन वाल्यांना काळजी पडली आहे की पडेल म्हणून. तर याच्याच पुढची जी क्लिप आहे याला आम्ही मर्ज करून टाकू कारण आता आम्ही सगळे आमच्या फॅमिलीसोबत केक कटिंग करू. तर कदाचित आमचं डिस्कशन चालेल तर मला त्या हिशोबाने नाही का करावं लागेल व्हिडिओ. ठीक आहे. तर इथे आपण व्हिडिओ थांबूया, मग त्याला मर्ज करूया. ओके, याला एकदा स्टॉप करू टाकशील.